नमस्कार मंडळी. आज जाणून घेणार आहोत कविता आली सामोरी, किरण शिवहर डोंगरदिवे सरांच्या ह्या आगळ्या वेगळ्या पुस्तकाबद्दल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठी वाङ्मयातला सगळ्यात लोकप्रिय प्रकार कुठला आहे? होय, कविताच. रसिक चाहत्यांना किंवा साहित्यिकांना सगळ्यांना भुरळ घालणारा, आकर्षित करून घेणारा मराठी वाङ्मयातला सगळ्यात आवडता प्रकार, साहित्य प्रकार म्हणजे कविता. कुठल्याही साहित्यिकाला जर आपण विचारलं ना की तू आयुष्यात पहिल्यांदा काय लिहिलं, तर तो सांगतो मी कविता लिहिली. साहित्यातलं अतिशय लघुरूप असूनही सगळ्यांचा आवडता प्रकार म्हणून कविता याकडे पाहिलं जातं. आणि अशाच काही मोजक्या कवींच्या, निवडक कवींच्या कविता आली सामोरी ह्या पुस्तकात त्यांनी दिलेल्या आहेत. त्या कवींची ओळख करून दिलेली आहे. ते कवी कुठले आहेत, त्या कवींची आत्तापर्यंत कुठली पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि ह्या पुस्तकात ज्या ज्या कविता त्यांनी दिलेल्या आहेत त्या कवितांच्या पाठीमागची भूमिका, त्या कवितांचं एक प्रकारे सुंदर असं रसग्रहण त्यांनी केलेलं आहे. आणि ते रसग्रहण इतक्या साध्या सोप्या भाषेत केलेलं आहे की सर्वसामान्य वाचकाला ते सहजासहजी समजेल. मी गमतीनं नेहमी म्हणत असतो की आधी फार अवघड कविता लिहायच्या आणि त्या अवघड कविता मग वेगवेगळ्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमासाठी लावायच्या, अभ्यासक्रमाला त्या घ्यायच्या आणि मग त्या अवघड कविता समजून सांगण्यासाठी 80-90 हजाराचे गुरुजी, सर, प्राध्यापक शिकवायला ठेवायचे. हा प्रकार काय माझ्या गाथेत बसत नाही किंवा मला हे माझ्या मनाला हे पटत नाही. तर माझं म्हणणं असं आहे की कविता साध्या असाव्या, सोप्या असाव्या, सहजतेनं त्या समोरच्या वाचकाला समजाव्यात, ह्या हृदयातून निघाव्या आणि थेट समोरच्या हृदयाला सहजतेने भिडाव्यात, इतक्या त्या साध्या असाव्यात. अन्यथा मग अशा कविता दुर्बोधतेच्या शापाखाली चांगला कंटेंट किंवा त्यामध्ये चांगला अर्थ असूनही कायम पुस्तकातच मरून जातात किंवा एकंदरीत वाङ्मयीन व्यवस्थेत त्या कवितांचा किंवा त्या साहित्याचा बळी जातो. तर असं होऊ नये म्हणून साहित्यिकांनी अतिशय साध्या सोप्या भाषेत, ज्यांच्यासाठी आपण लिहितोय त्यांना समजेल अशा भाषेत लिहावं, अशी माझी कळकळीची विनंती आहे. थोड्या विषयांतरानंतर पुन्हा कविता आली सामोरी ह्या पुस्तकावरती येऊ. तर यात भेटेन 9 महिन्यांनी कुंजविहारी यांची एक कविता आणि तिचं उत्तम असं रसग्रहण केलेलं आहे. ते तुम्ही जरूर वाचलं पाहिजे. प्रदीप निफाडकर सरांची एक रचना खूप प्रसिद्ध आहे, तिला अनेक वर्ष मरण नाही, जी म्हणजे कुणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी. ही रचना तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल. तिचंसुद्धा अतिशय उत्तम रसग्रहण आपल्याला यात वाचायला मिळतं. राजकवी यशवंत म्हणून सुप्रसिद्ध कवी, त्यांची आई कविता अतिशय काळजाला हात घालणारी कविता, तिचंसुद्धा अतिशय उत्तम रसग्रहण सरांनी केलेलं आहे. शेती मातीतला कवी म्हणून ज्यांची ओळख आहे, कवितेतला वाघ म्हणून विठ्ठल वाघ सरांना ओळखलं जातं. त्यांची तिफन कवितेचं अतिशय चांगल्या पद्धतीने रसग्रहण सरांनी यात केलेलं आहे. हिरकणी नावाची कविता आहे कवी विनायक यांची, तीसुद्धा अतिशय ताकदीची कविता आहे. तिचं उत्तम रसग्रहण किरण सरांनी यात करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझी कन्या असेल, कवी बी यांची कविता आहे, तिलासुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने न्याय द्यायचा प्रयत्न किरण सरांनी केलेला आहे. खबरदार जर टाच, वाघा फाटकांची फार जुनी लोकप्रिय कविता आहे, परंतु बऱ्याच काळात ती वाचकांच्या वाचनात आली नसावी म्हणून ती अनेकांना माहिती नाही, पण तिचासुद्धा अतिशय चांगलं रसग्रहण सरांनी केलेलं आहे. शेतीमातीच्या कविता लिहिणारा आणि विशेषतः आईबापाच्या हळव्या कविता लिहिणारा कवी म्हणून इंद्रजित भालेराव सरांचा आपल्याला परिचय आहे. त्यांची बाप नावाची कविता अतिशय आवडणारी कविता आहे माझी ती. त्या कवितेलासुद्धा अतिशय चांगला न्याय किरण सरांनी दिलेला आहे. श्रीदी इनामदार यांची ऋण नावाची कविता आहे, तीसुद्धा कविता आपण आवर्जून वाचली पाहिजे. आणि ह्या पुस्तकात विशेष करून ती कविता इतक्या साध्या सोप्या भाषेत किरण सरांनी समजून सांगितलेली आहे की ती कविता आपल्या काळजाला स्पर्शून जाते. आणि स्वतःची एक शबरी नावाची कविता किरण डोंगरदिवे सरांनी यात मांडलेली आहे की शाळेच्या वाटेवर बोरं विकत बसे म्हातारी,
शाळेच्या वाटेवर बोरं विकत बसे म्हातारी, चिलीपिली तिच्या भोवती गोंगाट करत बारी. टोपलीमधल्या बोरांची चव असे न्यारी, म्हातारीला बघून आठवे रामाची शबरी. जशी जशी भवताली पोरं होतं गोळा, तसं तसा हरकून जाई तिचा जीव बोळा. 4 आण्याला मुठभर भाव होता रास्त, विकत घेण्यापेक्षा बोरं चाखून बघत जास्त. कुणीतरी सांगे तिचा परदेशात असतो लेक, दर महिन्याला पाठवतो 10,000चा चेक. गुरुजींना विचारलं एकदा ठरवून काहीतरी, बोरं का विकता, रगड पैसा आहे ना घरी. हताश असून ती म्हणाली काय सांगू लेकरा तुला. हताश असून ती म्हणाली काय सांगू लेकरा तुला. गोजीरवाणा एक नातूबी आहे परदेशात मला, पण अजून तरी मी त्याला पाहिलेलं नाही. माझ्या हातचं बोर त्यानं चाखलेलं नाही. म्हणून शाळेपुढं बोरे विकते अशी. अंगावर शहारे आणणारे पुढच्या ओळीत बघा. म्हणून शाळेपुढं बोरं विकते अशी, न पाहिलेल्या नातवाला शाळेतच शोधते जशी. म्हातारीच्या ममतेचा चेक कधी वठेल ते सांगा. बोरं रानातील वाळली, नातू कधी भेटेल ते सांगा. अशा अनेक कविता काळजाला स्पर्श करणाऱ्या ह्या पुस्तकात आहेत. तिचं रसग्रहण आहे. तर ही यातील कविता, त्यावरील रसग्रहण आणि एकूणच हे पुस्तक लिहित्या हातांनी सुद्धा वाचलं पाहिजे, अभ्यासकांनी वाचलं पाहिजे, रसिकांनी तर वाचलंच पाहिजे अशी माझी नम्र विनंती आहे. किरण शिवहर डोंगरदिवे, कविता आली सामोरी या पुस्तकाला आणि लेखकाला, लेखणीला आणि यातील सगळ्याच कवींना माझा सलाम. धन्यवाद.